अजून पण कलेक्शनच चालू आहे. मार्चच्या एंडिंगपर्यंत फक्त सांभाळून राहा, कारण हे लोक आता जबरदस्ती फाईन मारणार आहेत. नो डाऊट जो सिटीमध्ये चालवू शकतो ना बाईक, तो कुठेही चालवू शकतो. काल 31st होता आणि मला वाटत नाही अजून खूप लोकांचे हँगओव्हर पण उतरले असतील, त्यामुळेच खूप रस्ता पण आपल्याला खाली काही लोकांसाठी न्यू इयर सेलिब्रेशन ह्याव त्याव, आणि काही लोकांसाठी नॉर्मल दिवस, जसा कालचा होता तसा आजचा होता. शाळेतल्या पोरांना मात्र सुट्टी आहे. पहिलं प्रेम आहे हे आपलं 220. भाई साहब काय गाडी आहे, काय बाईक आहे. जसं आताच्या नवीन जनरेशनमध्ये ती गोष्ट नाही आहे ना, तशी आताच्या नवीन 220मध्ये ती गोष्ट नाही आहे, जी आधीच्या BS4 BS3 मध्ये होती. नो डाऊट माझ्याकडे BS4 होती. नाही साहेब, कधीच सिग्नल सुटल्यावरती मागे नसायचो मी, कधीच नाही. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. जा की लेका जा. हे सिटीमध्ये पण मी खूप बघितले जे खोटे रायडर असतात, ग्लव्स घालतील, हेल्मेट घालतील वगैरे वगैरे, वेल ड्रेसअप करतील रायडर सारखे, पण ड्रायव्हिंग स्किलच नसते या लोकांमध्ये. त्यांना माहीतच नसतं की नक्की बाईक चालवायची कशी आहे. महाराष्ट्र शासन एक तरी काम नीट आहे का महाराष्ट्र शासन? सिग्नल सुटलाय तो बघत होता पोलीसवाला. अजून एक सकाळ ह्या एरियामध्ये मगजमारी करण्यासाठी. कलेक्शन पूर्ण झालं नाहीये वाटतं, अजून पण कलेक्शनच चालू आहे. मार्चच्या एंडिंगपर्यंत फक्त सांभाळून राहा, कारण हे लोक आता जबरदस्ती फाईन मारणार आहेत. कारण सामान्य माणसाकडे एवढा वेळ नाहीये
की तो कोर्ट कचेऱ्या करेल किंवा कंप्लेंट वगैरे करेल. सो हे लोक फाईन मारतात, लोक भरतात आणि हे सर्कल असंच चालू आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्हाला फाईन झक मारून भरावंच लागेल. हे बघा, ही अशी मगाची मारी होते दरवेळी इथे. हे बघा, हे बघा, हे असे एक एक हिरो असतात. त्यामुळे इतर लोकांना पण त्रास. बोललो ना, मिररचा आणि कुणाचा काही लेनदेन नसतो. हा बघा युनिकॉर्नवाला, एका साईडचा मिरर आहे, तो पण सेट नाही आहे.